माय बाई, का व मनीषा झोपली काय व? हे तर माय बाई घरातल्या घरात हसून राहिली. अरे बापरे, पप्पू सुनीचं चांगलं झालं वाटते. मनीषा, अरे सुलोचना ताई, तुम्ही कधी आले? तू घरातल्या घरात हसून राहिली होती त्यावेळेस आली मी. विचारतं मला अजून तोंड वर करून. मी स्वयंपाक करून राहिली, दुकानात जातो, आणि तू तू मस्त पसरली. पाहता तुम्ही मस्त भाजी बनवून राहिल्या त्या पप्पूसाठी, पप्पूच्या आवडीची. मग मी काय करू? तुमची भाजी पाहू का कशी करता तुम्ही? मनीषा, होय लवकर पोळ्या टाकतो, मला दुकानात लागते अजून. काकू काकू, तुम्हाला पप्पू दादाने बोलावलं. सोने, कोणाला बोलावलं रे? मला सांगितलं वहिनीने बोलवून आण म्हणून. चला काकू, या लवकर. मनीषा, तू स्वयंपाक कर, मी येतो पप्पू सोबत जाऊन. कोणतं काम आहे म्हणत, पाणीपुरीचं काहीतरी आणा लागते मसाला. आणा ना, मला काहीच टेन्शन नाहीये. तुम्ही कधी रात्र दिवस हिंडले दोघं जण, देर भावजाई नवरा बायको सारखे कधी हिंडले. मला सुलोचना ताई काहीच टेन्शन नाही आता. मला माहित आहे ना सुधरत नाहीत म्हणून. चला मी जातो आईच्या घरी. कर मला स्वयंपाक, करशील कर, नाही करशील नको करू. मग काय जिंदगी वाया गमवू काय मी? आईले सांगतो मी संदीपच्या बद्दल, आणि गंगू काकूले बी भेटून घेतो. मनीषाचे बाबा, ओ मनीषाचे बाबा आली तर खरी, पण आता आई काय माहित काय म्हणते. आई, मनीषा, तुला सांगतो आता माझ्यापाशी 1 रुपया बी नाहीये. पैसे मागू नको मनीषा. आई, तुला एकदा पैसे मागायला आले ती मी, आता पैसे मागायला नाही आली आई. तू एवढी काळजी नको करू. मनीषा, काय झालं मग? ते भांडण गिणन केलं की काय? आई नाही ना आई, भांडण नाही केलं. आई, तुला मी एक गुड न्यूज सांगायला आली आई. मनीषा, तू प्रेग्नेंट आहेस काय? आई, गुड न्यूज म्हणजे प्रेग्नेंटच नसते आई. आई पहिले तुम्ही काय म्हणतो. आई तू बस, पहिले बस, तू शांततेनं, तुला मी सगळं बरोबर सांगतो आई. मनीषा, लवकर सांग बाई, माझ्या जीव धरपकड करून राहिला. काय झालं, काय झालं सांग ना. आई, मला गंगू काकू भेटल्या ते आई. तुझ्या घरून गेली मी, ते काकू मला नाराज करून आज. मनीषा, मग मी सांगितलं काकू पैशाचं याचं त्याचं, काकू मला 10,000 दिले, आणि तू म्हणे अजिबात काळजी करू नको म्हणे पैसे आदल्याचे. एवढी सुंदर पोरगी म्हणे अशा घरात दिलं ते आईनं. मला लय काकून काही सांगितलं आई. पाय म्हणे मनीषा, आजही तू तयार असेल म्हणे, माया पोरगा मास्तर आहे, लग्न करते म्हणे त्या संग, सांग म्हणे लवकर. मनीषा, खरंच काय? आणि तुला सांगतो आई, हा पप्पू आई कधीच भावजेचा नान सोडत नाही आई. माझी जिंदगी आई याने सावरता अशीच चालली जाईन आई. आई, मला खरंच इच्छा नाही त्या घरात राहायची आई. रोज कटकट दोघं जण पाणीपुरीचा धंदा लावला आई. दोघं नवरा बायको सारखे राहतात आई. ते कधी कधी असं राग येते आई, काय बोलू काय नाही, पण तरी मी मनाला आवर घालतो आई. आई, गंगू काकूच्या म्हटल्यानं करायला पुरते आई. मला तसंच वाटून राहिलं, याचा नान सोडून द्यायला पुरते आई मला. तू सांग आई, तू ही साथ अशी नाही तर मी हुकार मानतो आई. तू जर नाही म्हणत असेल तर नाही आई. मनीषा, लोक काय म्हणतील, लगन केलं याच्या संग आणि त्याला सोडून दिलं त्याच्या मागं लागली लोक. मनीषा, कसं करशील आई? आज लोक येतात का माझ्या घर चालू आले, मी किती परेशान आहे तुला माहित आहे की आई. माझा काय दुसरी पोरगी असते ना, सोडून चालली आली असते त्या घरी आई. सांग आता, मी सोडून दिलं सगळं, त्या घरी कधी राहिली, तू राहू देशील काय मला? नाही भाई मनीषा, पोराचं लग्न करावं लागते मला, पोरगी भेटणार नाही. नाही तसं नको करू. पाय मग मनीषा, जाऊ दे सायले, मार त्या पप्प्याच्या गांडीवर लाग संदीपच्या मागं. जाऊ दे, संदीपच पोरगा चांगला आहे, आपलं चुकलं मनीषा. स्वतःहून लक्ष्मी त्यापाशी आली मनीषा. नाही ठुकरवू नको मनीषा, जाऊ दे, येऊ दे, मी भेट घेतो गंगूची. मी सांगतो मग तिला बरोबर, आणि तू संदीपला भेटत जा, त्याचा फोन आला की. ठीक आहे आई. आई, मी येतो सविता ताईच्या घरून, सविता ताईच्या कानाला टाकतो आई मी. नाही मनीषा, सध्याची कोणाच्या कानाला टाकू नको तू, पक्का होईपर्यंत. तू संदीपले, मी त्या गंगूबाईले सगळं विचारपूस करतो, मगच कोणाच्या कानाला टाकतो, तसं सांगू नको कोणाले. ठीक आहे आई, पण तशीच मी सविता ताईच्या घरा ऐकून जातो आई. चल येतो. अरे बापरे, एवढं मोठं पाऊल कसं उचलाव, पण जाऊ दे, पोरील तर ते सुखच नाही, ठेवून काय फायदा. आज लेकरू बाकरू नाही म्हणून ठीक आहे, उद्या जर लेकरू बाकरू झालं, पाय अटकला ना, काहीच हालचाल करता येणार नाही. मनीषा म्हणते तेच बरोबर आहे. मनीषा, कुठे चालली मनीषा? पहिल्यांदा मनीषा तर खुश वाटून राहिली. कुठे चालली? काही नाही आहे राणी, तू कुठं चालली? मी चालले, माझं लग्न जुळलं ना मनीषा, माहित आहे का तुले? तू बोलालच नाही, माहित कसं पडेल राणी? कुठे दिलं तुले? पोरगा मस्त नोकरी करते, काय करत, खूप संकट आले मनीषा.
आता माहित आहे ना, तुझी बहीण सविता वहिनी, तिलाही गैरसमज होत होता की मी राजासोबत आहे राजासोबत आहे. पण तसं काहीच नव्हतं ग मनीषा, काहीच नव्हतं तसं. जाऊ दे ना राणी, आता आता लग्न जुळलं ना, चांगलं झालं. नोकरीला पोरगा भेटला. हा मनीषा, चल येते मी. पाय बरं, हिनं तर किती लफडे गेले, तरी हिला चांगला पोरगा भेटला. किती नालायक पोरगी होती हे. नाही नाही, मी मी संदीप सोबत लग्न करीन. सविता, उठ सविता, जेवण घे करून. सविता, उठली का सविता? अजिबात मला जेव म्हणायचं नाही आणि माझ्यासोबत बोलायचं नाही. आणि तुम्हाला सांगितलं ना, मला आज हिस्से वाटणी पाहिजे म्हणजे पाहिजे. आजचा दिवस मी जाऊ देणार नाही. सविता, सगळं तू येत आहे. काय हिशी वाटणी करतो तू? चिंता नाही देत नाही मी, काहीच कोणालाच काही देत नाही. सगळं तूच घेऊन घे. आम्हाला एखादं भाड्याचं घर पाय, आम्हाला एखाद्या भाज्या एखादी काढून देतो. असं कर सविता, तू येत आहे हे घर. थांब मी बॅग भरतो. मला काही सांगू नका तुम्ही. तुमचं शोभलं का मला काल चापट मारणं? सविता, म्हटलं ना, माफ कर सविता मला. रिंकूच्या रागारागांनी मी सगळं विसरून गेली होती. सविता, एकदा माफ कर मला. आधी एवढे सासू तुला माफी मागून राहिली, तू माफ नाही करत काय? बाप रे बाप, सुनीनं सासूने माफी मागा. या घरात तर सासू सुनीला माफी मागून राहिली. सविता ताई, मनीषा, तू कशी काय आली? कधी आता चालली काय? बरं झालं देवा, मनीषाला पाठवलं. हा ताई, आताच आली मी. काय झालं? कोण तुला शांता काकू माफी मागून राहिले? सविता ताई, तू भाग्यवानास, तुला एवढी चांगली सासू भेटली. काही चुकलं भुकलं असेल, माफ कर शांता काकू रे. सविता ताई, तुला माहित आहे ना, सुरुवातीपासून तुला साथ दिली त्यानं. मनीषा, तुला माहित नाही काय झालं काल? चल तू बेडरूम मध्ये. नाही नाही सविता ताई, इथंच थांब. बिचारी शांता काकू, किती खराब वाटत असेल शांता काकूले. मनीषा, ऐकत नाही का तू? तू चलती होय सविता ताई, आलीस मी. शांता काकू, मी पाहतो सविता ताईचं, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. घ्या तुम्ही, घ्या जेवण करून. मनीषा, तू बस जेवायला. त्या बहिणीला या ताट वाढतो मी मस्त. होय लवकर. ठीक आहे, आणतो बोलून. देवा, काय करू आता? पण घे, रिंकू आता कुठे गेली, काय गेली? तिचं नशीब कुठे बिचारीचं, भाड्यानं खोली केली. एक मन तर करते, चप्पल घ्या आणि चांगलं वाजवा तिच्या सासूले. एवढं मोठं घर दार, एवढं मोठं सगळं असल्यावर अशी वागून राहिली तिच्यासोबत. देवा, माझ्या पोरीला किती भोगा लागेल रे बापा. माझ्या घरी आणलं सुनीचा पोराचा अकात, पण राजाचं बोलणं शोभलं नाही हे. चल जवळ बाणाटा, कुठे नेलं कुठे नाही, खोली करतो म्हणत. पण त्या खोलीवर आता नाही नाही, आता कुठे शोध करू मी? फोनवर विचारपूस करायला लागेल रिंकूले. शांता काकू, आनंद ताट वाढा ना. हा हा मनीषा, हे घे. आलीस मी दुसरं ताट घेऊन. आई, कुठे गेली आई? काय रे संदीप, थांब, मला स्वयंपाक बनवू दे पहिले. आई, मनीषा आली होती काय? नाही नाही, कोणी नाही आलं. देवा, मनीषावर मी खूप मनापासून प्रेम करतो. मनीषा, मनीषा, मी त्यासोबत लग्न करायला तयार आहे मनीषा. कसंच करू, पण आता रस्ताच नाही सुचून राहिला मनीषा. मनीषा, तू? हा संदीप, मी आली. आईच्या घरी गेली होती. कुठे गेल्या काकू? आई, आई लवकर ये, आई लवकर ये. संदीप, शांत राहा. मनीषा, तुला मी म्हटलं होतं, मग काय ठरलं मनीषा? संदीप, मी लग्न करायला तयार आहो संदीप, पण धीरे धीरे करायला लागेल आपल्याला सगळी प्रोसेस. कोणाला माहित नाही पडलं पाहिजे. वा मनीषा, आई लवकर ये ना, लवकर ये ना. चला संदीप, येतो मी. मला घर जायला लागते, वेळ होते, पण मी तयार आहे बरं सगळ्या गोष्टीले. मनीषा, आपण हॉटेलमध्ये जाऊ ना मग जेवण करायसाठी. चल ना मनीषा, खूप दिवसाची इच्छा होती माझी. ठीक आहे, येतो मी 12 वाजता. मनीषा, मी नक्की वाट पाहतो बरं. हो संदीप. आई लवकर येत नाही. आई, आई. बापरे संदीप, किती खुश झाले संदीप. याले म्हणतात पोरगा. खरोखर माना संदीपले. मनीषा, कुठे गेली होती मनीषा? अरे काकू, आईकडे गेली होती मी. तुम्ही कुठे चाललाय? मनीषा, मी त्याच घरी येऊन राहिली ना, त्या सासूला भेटायसाठी. चला काकू मग. मनीषा, तू नसं जात का दुकानावर पाणीपुरी विकायले? नाही काकू, पप्पू मला नेत नाहीत. माझ्या जेठानीलाच घेऊन जातात. देर भाजे म्हणे आमचं चांगला धंदा चालते. मग मी काही नाणी लागत नाही काकू. मी घरी कामं करतो आणि हे दोघं जण दुकानात जातात. मनीषा, त्या जेठानीला समजत नाही का मग आता? बायकोला जाऊ द्या म्हणून नवऱ्यासोबत सगळे लोक नाव ठेवतात.
देर भावजे देर भावजे. वा रे वा बायका. जाऊ द्या काकू, काय करता आता. नाही बाई, मनीषा लय समजदार पोरगी आहे, पण खूपच. एखादी पोरगी असती सोडून चालली गेली असती आतापर्यंत. नांदी नसते लागली त्याचे. थांब मनीषा, सांग ना बरं कुठे गेली होती तू. तू तर मोकार झाली हिंडायले. मला नाही सांगत, आयरे नाही सांगत, वहिनीला नाही सांगत. उठली सुटली की निघाली, उठली सुटली की निघाली. लवकर सांग तू कुठे गेली होती. पप्पू, काय झालं तुम्हाला? कोण असे वागून आले तुम्ही? तू सांग पहिले, तू कुठे गेली होती. मी पप्पू आईच्या घरी गेली होती. खूपच आठवण आली होती मला आईची. मग फोन काही नाही माझ्याजवळ. तुम्ही मला लग्नात दिली, मोबाईल देतो मोबाईल देतो. मोबाईल लग्नातही दिला नाही आणि नंतरही नाही दिला. तुमच्या भावजाईला एक तुम्ही मस्त नवीन फोन आणून दिला. सांगा मग मी काय करू. मग मी स्वतःच गेली होती भेटायसाठी. याच्या पुढे आता मला सांगितल्याशिवाय कुठेच जायचं नाही. घराच्या बाहेर कुठे पाऊल टाकायचं नाही, लक्षात ठेवतो. मी लक्षात ठेवू. आणि तुम्ही तुम्ही तर दिवसभर चालले दुकानात ती भाजी सोबत. मी काय करू मग. लक्षात ठेवा तुम्ही. आता ओरडले तर ओरडले मायावर. याच्या पुढे असं ओरडायचं काम नाही. लक्षात ठेवा तुम्ही. माझ्याशी गाठ आहे. तुम्ही हिंडता गावभर. मी मी घरात दाबून दुबून बसून राहू शोभते का तुम्हाला असं बोलणं. मला आजपासून मी कुठे फिरीन काय फिरीन अजिबात मला विचारायचं नाही. आजच जातो मी 12 वाजता फिरायला. मला माहिती आहे मनीषा, तुझी लाईन बिघडली म्हणून. मला वहिनीनं कालच सांगितलं. पप्पू घ्या, मी म्हटलं का नाही मनीषाची चाल चलन बिघडली म्हणून. कोणीतरी भेटलं वाटतं इले साथीदार. नाही तर पहिले अशा मुजऱ्या कधीच नाही केल्या मनीषानं. तुमच्या लक्षात असेल तर पप्पू पा, मी बरोबर बोलली का नाही. आणि बरोबर सांगितलं तुम्हाला तुम्ही असे गरम व्हा म्हणून. आपोआप खुलते ते. पण काय करावं लागते असं. जेव्हा चांगला नवरा भेटला, जेव्हा चांगलं घरदार भेटलं. काय म्हटलं सुलोचना ताई, डबल बोला तुम्ही. मनीषा माझ्यासोबत बोलू नको बाई तू. मी काय त्यासोबत बोलून नाही राहिली. तुला वाटेन तसं कर. तुम्ही तर दोघंही ना मया जिनं हराम करून टाकलं. मनीषा तू तर मला उपकार मानायला पाहिजे की मी तुम्हाला साथ देऊन राहिली पाणीपुरीच्या धंद्यांनी, पैशापासून, कामापासून. असं नाही आहे ते. तुमचा मतलब पुरा होऊन राहिला म्हणून तुम्ही साथ देऊन राहिले. द्या ना साथ. द्या शेवटपर्यंत तुम्हीच साथ द्या. मग काहीच हरकत नाही. तुम्हाला सांगतो मी त्यातून रस्ता शोधून राहिली. तुमच्यापासून कसं दूर जाता येईल. मला तुमच्यापाशी राहायची अजिबात इच्छा नाही माई. पप्पू कोणाला तरी नाम लागला मनीषाला. तुम्ही लक्षात घ्या. कुठे कुठे जाते, काय काय जाते, नजर ठेवा मनीषावर. हा वहिनी, बरोबर आहे तुमचं. आज आपण पाणीपुरीचं दुकान उघडू आणि बरोबर मनीषावर लक्ष ठेवू. कुठे जाते काय जाते तर. ठीक आहे. थांबा वहिनी, आलो मी. अरे बापरे, मायावर नजर ठेवता दोघं जण. मी बी छत्री आहे म्हणा. छत्री असायले स्वतःच्या नवऱ्याला पाहत नाही आणि चालली हे लोकांच्या नवऱ्यासंग. किती के म्हणा बोला, किती बोलत असेल तरी काही पाणी नाही. निर्लज्जासंग निर्लज्ज झाला लागते. काय करता त्या घरात राहून. सोडून देतो म्हणा मी तुले.